नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे। पाहूया आजच्या बातम्या। आदिवासी मुलींचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थिनींना निकृष्ट जेवण देणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या वसतिगृहातील मुलींनी जेवणावर बहिष्कार टाकत अन्नत्याग आंदोलन छेडले आहे। शासकीय आदिवासी मुलीचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। जेवणात जळालेला भात व पाणीदार भाजी देत असल्या कारणाने विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकत अन्नत्याग उपोषण छेडले आहे। या प्रकाराकडे आदिवासी विकास विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत। ठेकेदार आपल्या फायद्यासाठी आदिवासी विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे जेवण देऊन आरोग्याशी खेळत आहे। निकृष्ट जेवणामुळे अनेक मुलीची तब्येत बिघडली आहे। मुलीचे अन्नत्याग आंदोलन ठिकाणी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी भेट दिली व मुलींना तात्पुरतं आश्वासन दिले। मुलींना जेवण पुरवणाऱ्या ठेकेदार नंदुरबार जिल्ह्यातील एका आमदाराचा माणूस असल्याने व मंत्रालयापर्यंत त्याचे आर्थिक हेतराबंद असल्याने ठेकेदारावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे वसतिगृहातील मुलींचे अन्नत्याग आंदोलन व्यर्थ गेले की काय अशी चर्चा रंगू लागली आहे। आंदोलनकर्ता आदिवासी मुलींनाही आपला वाली कुणीच नाही असे वाटू लागले आहे। तरी शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे जेवण देणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे। शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह शहादा येथे खराब जेवण देत असल्याने या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा यासाठी बिरसा फायटर संघटनेकडून मागणी केलेली आहे। खराब जेवण मिळत असल्या कारणाने या आमच्या आदिवासी मुलींचे जीवाशी खेळ करीत आहोत। ठेकेदार हा आमदारांचा माणूस असल्या कारणाने अद्यापही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही। या ठेकेदाराचा ठेका रद्द केला नाही तर आम्ही संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय भीम। अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राइब करून घ्या।